हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर अगदी 15 मिनटामध्ये आम्ही कुठं सांचोर ना सांचोरला पोचू फायनली. मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर आली आणि ते पण राजस्थानमध्ये. तर तुम्हाला बाहेरचं बघा, इथं बस थांबली, बंद दिसतंय ना, चालू आहे. तर हे बघा, पहिल्यांदा महाराष्ट्र नाही तर माझं घर सुद्धा सोडून मी पहिल्यांदा एवढं लांब आली. तर बाकीचा व्हिडिओ मी तिथे गेल्यावर करते. और एक जगह पे बहुत बड़ा गौशाला है, जाएंगे ना भारत का। हाँ, गौशाला बहुत बड़ा है, 2-3 किलोमीटर है भारत का, पूरा भारत का बड़ा। हॅलो फ्रेंड्स, तर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आली आहे राजस्थानला. तर फिरायला नाही आले, फक्त तिच्या बाळाला भेटायला आले. तर हे बघा पाठीमागे दिसतंय ना, हे त्यांचं घर आहे राजस्थानमधलं. तुम्हाला समोरचं मी थोडंसं चला, राजस्थानमधील पहिला दिवस आमचा कसा गेला तो तुमच्याशी शेअर करते. तर आम्ही गेल्या बघा, मी तर येऊन 4 महिने झाले, पण तो आम्हाला काही विसरला नाही. गेल्या आम्हाला असं चिटकून छान आमच्या मांडीवरून बसला होता. तर इथं चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर आता नाश्त्यासाठी त्यांनी सांचोरला जाऊन इथं कचोरी घेऊन आले होते. कचोरीपेक्षा मला त्याच्यासोबत जी चटणी आली ना, ती खूप आवडली होती. तसे तर पोहे त्यांनी बनवले होते, म्हणून म्हटले पोहे गार झालेत आणि काही वेगळं काहीतरी म्हणून ते कचोरी घेऊन आले होते राजस्थानमधले स्पेशल. तर इथं आहे ना कांद्याची पात बरंच काय घालून ना असं बनवलं होतं. मी विचारलं तर म्हटलं याच्यामध्ये दही टाकून खायचं. आता त्यांची पद्धत आहे, कसं लागतं काय मला माहीत नाही. तर इथं स्वयंपाक चालू होता. भाभीची भाची इथं मदतीला आली होती, कारण तिच्या बाळाला भाजलं होतं. पाहुणे पण सारखे भेटायला यायचे आणि भाभी पण प्रेग्नंट आहे सेकंड टाईम, त्याच्यामुळे तिला पण 8व्या महिन्यात, तिला पण जास्त काही काम होत नाही. त्याच्यासाठी भाभीच्या भाचीला इथं बोलून घेतले. ती इथं चुलीवरती मस्त चपात्या बनवत होती. तर यांच्या इकडे चपात्या पण बघा अशा मस्त खापराच्या तव्यावर भाजतात आणि एका वेळी बघा असं 4-4 चपात्या वरून घेऊन खालची चपाती अशी भाजतात. मी तिला विचारलं असं का करते, तर म्हटली व्यवस्थित भाजलं जातं म्हणून. तर आधी ह्यांचं आणि भैयाचं जेवण झालं. त्याच्यानंतर आता हिला उपवास होता ना, तर उपवास होता म्हणून त्यांच्याकडे ह्या पद्धतीने उपवास सोडतात. विस्तू घेतला, विस्तवर थोडंसं तूप आणि थोडासा मलिदा करून टाकला आहे आणि त्याच्यामुळे धूर झाला आहे. आणि इथं चपाती आणि त्याच्यामध्ये पण थोडासा गूळ ठेवला आहे आणि इथं पाणी फिरून नमस्कार करणार. आणि मग मी तिला विचारलं त्या चपातीचं काय करणार, तर म्हटली गाईला नंतर जेवल्यानंतर मी गाईला खायला देणार. नमस्कार केला की मग ती दुसऱ्या ताटात जेवण करणार घेऊन. तर आपल्याकडे कसं ताटाभोवती पाणी फिरवतात, देवाला नमस्कार करतात आणि लगेच उपवास सोडतात, अशी आपली पद्धत आहे. तर अशा पद्धतीची ताटात पाहिली ना, अशी एकदम पातळ गवारीची भाजी, त्याच्यामध्ये मिक्स काकडी अशी भाजी बनवली होती. त्याला शेंगदाण्याचा कूट नाही, खोबरं नाही, काही नाही, नुसतं पाणी आणि ते शिजून घेत होतं मीठ मिरची टाकून. ते काय मला अजिबात आवडलं नाही, माझं पोटच भरलं नाही खरं सांगू का. कारण त्यांची वेगळीच पद्धत भाज्या वगैरे बनवण्याची, ती मला अजिबात आवडली नाही भाजी. कसं तरी मी एक चपाती खाल्ली, ती पण त्यांच्याकडे काय छोटी रोटी टाईप म्हणतात त्याला. तर इथं दुपारची वेळ होती आणि ह्या 2 पाहुणे मितांशला भेटायला आले होते. म्हणजे त्या छोट्या बाळाला आता सारखेच पाहुणे भेटायला येतात. आता त्याला भाजलेले जवळजवळ महिना होता आला, पण पाहुणे रोजच येतात. त्या पाहुण्यांना कळलं की आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि मग त्यांना पण थोडीशी आपुलकी वाटली. खूप आग्रह करून त्या मला आणि माझ्या मिस्टरांना त्यांच्या घरी घेऊन गेले चहा पिण्यासाठी. तर तिथे गेल्यावर अगदी थोडासा चहा घेतला, कारण त्यांच्याकडे असं भलं मोठ्या वाटीमध्ये चहा देतात आणि एवढा सगळा चहा पिऊन ॲसिडिटी नको व्हायला म्हणून थोडासा चहा पिले. आता घरं पण थोडीशी वेगळ्या पद्धतीची बघा, प्रत्येक घराला कंपाऊंड आहे, चूल पण आहे, चुली शेजारी गॅस पण आहे, थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं मला. तर इथं गेल्यावर असं वाटलं नाही की मी राजस्थानमध्ये आली आहे. भरपूर हिरवळ आहे, पाणी आहे आणि इथं गुरांना खाण्यासाठी भलं मोठं रान त्यांनी घासाचं केलं आहे, बाजरी केली आहे आणि लांबपर्यंत शेती अशी हिरवीगार दिसते. त्याच्यामुळे असं वाटलं नाही. असं म्हणतात लोक की राजस्थानमध्ये उन्हाळा जास्त जाणवतो, पण मला काय एवढं जाणवलं नाही. आपल्या इकडे जेवढं ऊन आहे ना, तेवढंच ऊन मला इकडं जाणवलं आणि हिरवळ पण भरपूर होती, त्यामुळे छान वाटत होतं. यांच्या इकडं ना संध्याकाळी रोज इथं चिमण्यांना खाण्यासाठी सावलीमध्ये धान्य टाकलं जातं आणि चिमण्या रोज न चुकता तिथं खायला येतात. आणि हे बघा, आता मी मस्त निवांत बसले होते, दुपारची वेळ होती. तर भाभीची भाची संगीता मला म्हटली की आंटी मी तुम्हाला मेहंदी काढून देऊ का. खरं तर मेहंदी काढायला मला एवढी आवडत नाही, पण ती लेकरू एवढं किलवानी म्हणत होतं ना, म्हणून म्हटलं बाई काढ बाई.
त्याच्यानंतर आता इथं संध्याकाळची वेळ होती, 7-7:30 वाजले होते आणि दुपारी ती भाजी पाहिली ना तुम्ही, गवार त्यातमध्ये काकडी मिक्स ते मीठ मिरची टाकून शिजवलेली अशी एकदम पाण्यासारखी भाजी होती. ती खाऊन आहे ना आमच्या दोघांची पोटं भरली नव्हती. माझे मिस्टर म्हणले की आपल्यापुरती म्हणजे नाही का वेगळी भाजी बनव आणि चपात्या पण आपल्या पद्धतीच्या बनव तू. तर त्या भैयाची मम्मी म्हटली की तुमच्या पद्धतीने भेंडी बनवा, मग आम्ही पण खाऊ तुमच्या पद्धतीची भेंडी. तर म्हटलं चला, आता मसाले तर काय नव्हतेच त्यांच्याकडं मसाला भेंडी करायला. मग म्हटलं चला हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कूट घालूनच आपण भेंडी बनवूया. कारण ती लोक आहे ना अजिबात आपल्यासारखे मसाला वगैरे खात नाही, शेंगदाण्याचा कूट टाकून परत खोबरं घालून कांदा भाजून असं काहीच भाज्या बनवत नाही. त्यांच्या भाज्या अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते काहीच नव्हतं. मग अशा पद्धतीची आपली साधी सिंपल मी इथं भेंडी बनवली. आणि इथे ह्या दोघी मामी आणि भाची इथं चुलीवरती मस्त चपात्या बनवत होत्या. माझी इथं भेंडी तयार झाली होती आणि संध्याकाळी इथं मस्त चुरमा भेंडी बनवली होती. मस्त इथं आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण एन्जॉय केलं. चला मग असा होता आमचा राजस्थानमधील